विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे के सागर करियर अकॅडमीच्या वतीनं आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या YouTube सेशनमध्ये काही संभाव्य प्रश्न डिस्कस करूयात. चला तर सुरुवात करूयात. एक कपाट 450 रुपयांना विकत घेतलं जातं आणि 500 रुपयांना विकलं जातं, तर नफ्याची टक्केवारी किती? हा क्वेश्चन आपण बेसिक कन्सेप्टसाठी घेतलेला आहे. आता पहा, शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. आपल्याला माहित आहे शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता जर एक वस्तू 450 रुपयाला विकत घेतली जाते म्हणजेच खरेदी केली जाते आणि 500 रुपयांना विकली जाते, म्हणजे इथं त्याला जो नफा होणार आहे तर 450 ही त्याची खरेदी किंमत झाली आणि 500 रुपये ही विक्री किंमत झाली, म्हणजे नफा जो झालेला आहे तर तो 50 रुपये नफा झालेला आहे. आणि खरेदी किंमत किती होती? 450. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, प्रॉफिट भागिले कॉस्ट प्राइस गुणिले 100. आपण कॅन्सल करणार 0 0 5 9 45 100/9. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. मनोहरने 10 खेळणी 40 रुपयांना याप्रमाणे खरेदी केली आणि त्यांनी 8 खेळणी 40 रुपयांना याप्रमाणे विकली असता त्यांना झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. आता पहा, येथे काय झालंय की खेळणी किती खरेदी केली? 10 आणि सेल किंवा विकली किती गेली आहेत? 8 खेळणी विकली आहेत. आता जोपर्यंत ही जी वस्तू आहे ह्या वस्तूची समान क्वांटिटीची खरेदी विक्री होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष नफा किंवा प्रत्यक्ष तोटा याची टक्केवारी काढता येणार नाही. मग काय करायचं आपण? तर एकच खेळण्याची खरेदी किंमत घ्यायची आणि एकाच खेळण्याची विक्री किंमत घ्यायची. मग त्यावरून नफा झाला की तोटा हे आपल्याला लगेच कळून येईल. आता पाहूयात किती खेळणी खरेदी केली आहेत. 10 खेळणी 40 रुपयांना, म्हणजे जी खरेदी केलेली आहेत 40 रुपयांना 10 खेळणी, म्हणजे एका खेळणीची खरेदी किंमत आली 4 रुपये. 4 रुपयाला एक खेळणं खरेदी केलं. 10 खेळणी 40ला पडली, म्हणजे एक खेळणं 4 रुपयाला आलं आणि 8 खेळणी विकून 40 रुपये मिळालेत, म्हणजे एक खेळणं केवढ्याला विक्री केले गेलं? 40 रुपये मिळालेत. किती खेळणी विकून? 8 खेळणी विकून, म्हणजे 8 पंचे 40. आता आपल्याला एका खेळण्याची खरेदी आणि विक्री भेटून गेली. आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढता येईल. आता एका खेळण्याची खरेदी आहे 4 रुपये आणि एका खेळण्याची विक्री आहे 5 रुपये, म्हणजे 4 रुपयाला खरेदी केलं आणि 5ला विकलं, म्हणजे साहजिकच नफा झाला. आणि तो नफा किती रुपये झालेला आहे? 1 रुपया हा नफा झालेला आहे. म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. मग प्रिव्हियस गणितात आपण सूत्र पाहिलं की शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा 1 रुपये भागिले खरेदी किंमत एका खेळण्याची 4 रुपये गुणिले 100. हा फॉर्म्युल्यामध्येच आहे. 4 न भाग जाईल, 25 चोक 100, म्हणजे शेकडा नफा हा किती टक्के झालेला आहे? 25% हा नफा झालेला आहे. अजयचे वय संजयच्या वयाच्या तिप्पट आहे. 4 वर्षापूर्वी विजयचे वय अजयच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षानंतर अजयचं वय 31 वर्ष असेल तर संजय व विजयचे आजचे वय किती? आता विद्यार्थी मित्रांनो, वयवारीमध्ये सुमारे 95% गणित असे असतात जे ऑप्शनचा वापर करून किंवा विदाउट एक्स ॲज्युम न करता सुटली जातात.
पण आपण वयवारी म्हटलं की पारंपरिक पद्धतीनं गणित सोडवत जातो आणि त्यामध्ये आपला वेळ हा जास्तीचा नाहक वाया जातो. आता इथे कुठल्याही पद्धतीचं एक्सला अज्युम करायची गरज नाहीये. आता पहा, कारण इथं 4 वर्षानंतर अजयचं वय ऑलरेडी गिव्हन आहे, मग एक्स कशाला अज्युम करायचं. म्हणजे जे वय आहे तर ते कसे कसे आहेत पहा, की 4 वर्षापूर्वीचे होते, त्यानंतर आजचे वय आहेत आणि 4 वर्षानंतर. आता यामध्ये 3 व्यक्ती दिलेल्या आहेत. ह्या 3 व्यक्ती कोण कोण आहेत बघूयात. अजय, त्यानंतर संजय आणि विजय. आता आपल्याला शेवटचं एक सेंटेन्स होतं की 4 वर्षानंतर अजयचं वय 31 वर्ष असेल. 4 वर्षानंतर अजयचं वय 31. आता पहा, 4 वर्षानंतर अजयचं 31 असेल तर आज अजयचं वय हे किती असणार आहे. 27. 27 आणि 4 31. आणि 4 वर्षापूर्वी अजयचं वय हे किती असणार होतं. 23. 23. आता पहा, अजयचं वय संजयच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे संजयचं वय हे किती असणार आहे. 9. 9ची तिप्पट 9 त्रिक 27. म्हणजे 9 आपल्याला ऑप्शन पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन ए कॅन्सल झाले. पहा, गणित सोडवत असताना आपलं लक्ष सायमल्टेनियसली ऑप्शनकडे पण पाहिजे. असं चौफेर नजर पाहिजे आपल्याला. का, जर इथं 9 पैकी एकच ऑप्शन असता आणि एखाद्या ऑप्शनमध्ये 9 ऐवजी दुसरा नंबर असता तर आपण डायरेक्टली गणित इथंच वाटेत अर्धवट सोडून 9चा ऑप्शन टिक करून पुढे गेलो असतो आणि तो वेळ आपला वाचला असता. आता बघूयात आपण 2 ठिकाणी 9 आहे. 4 वर्षापूर्वी विजयचं वय अजयच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होतं. 4 वर्षापूर्वी विजयचं वय अजयच्या वयाच्या दुप्पट होतं. कधी. 4 वर्षापूर्वी. 23च्या दुप्पट. 23च्या दुप्पट किती. 46. आता विजयचं 4 वर्षापूर्वी 46 होतं. आज किती असणार आहे. 46 + 4 50. म्हणजे त्यांची आजची वय संजय व विजय यांची आजची वय ही 9 आणि 50 आहेत. ऑप्शन नंबर सी. ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी 1.5 तास लवकर पोहोचते. तर कापावयाचे अंतर किती किलोमीटर आहे. आता खूप विद्यार्थी ह्याला लसावी घेऊन करतात, परंतु लसावीनं कधी कधी आन्सर हे आपल्याला परफेक्ट येईल किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये वेळ जाईल. मग आता इथं काय करायचं आपल्याला, तर डायरेक्टली सूत्राचा वापर करायचा आहे. तो सूत्राचा वापर कसा करायचा आहे. वेगाचा गुणाकार भागिले वेगातील फरक गुणिले वेळेतील फरक. हे फार व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठच असला पाहिजे. हा फॉर्म्युला कधीच विसरता कामा नये. हा पाठ तोंडपाठ असला पाहिजे. वेगाचा गुणाकार भागिले वेगातील फरक गुणिले वेळेतील फरक. आता पहा, वेगाचा गुणाकार 45 आणि 60 यांचा गुणाकार 45 गुणिले 60 भागिले, हा गुणाकार करू नका असंच ठेवा, भागिले वेगातील फरक 60 आणि 45 मधला फरक 15 गुणिले वेळेतील फरक किती आहे 1.5 तास 1.5. आता 15 ने भाग जाईल 15 चौक 60. यस. आता 45 गुणिले 6 45 गुणिले 6 6 पंचे 30 साइन चौक 24 240 प्लस 30 270. अंतर आहे 270 किलोमीटर. दीपक जवळ 50 पैसे 25 पैसे व 10 पैसे यांची नाणी 5 9 4 या प्रमाणात आहेत. एकूण रक्कम 412 रुपये असल्यास
ती नाण्यांची प्रत्येक प्रकारची नाणी अनुक्रमे किती आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचं जेव्हा गणित येतं नाण्याचं तेव्हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे पर्यायाचा वापर करणं। आता पर्यायाचा वापर करत असताना तो पर्यायाचा वापर कसा करायचा, तर जी नाणी दिलेली आहेत त्याची गुणोत्तर दिलेलं असतं रेशो, आणि ऑप्शन हे मॅच होतात का ते चेकआउट करायचं। आता आपण पहिला ऑप्शन बघूयात, म्हणजे अनुक्रमे हा शब्द आहे ना, अनुक्रमे रिस्पेक्टिव्हली। आता अनुक्रमे किती असं म्हटलं म्हणजे ह्या नाण्याच्या संख्येला कितीनं भाग गेला पाहिजे, 5नं, 9नं आणि 4नं डिव्हिजिबल असली पाहिजेत। आता बघूया तिथं आपण हे 5नं डिव्हिजिबल होतात का। 232ला 5नं पूर्ण भाग जात नाही, म्हणजे नाण्याची संख्या ही असण्याची शक्यता नाहीच आहे। आता ह्याला 5ने भाग जातो का, जातो। 720ला 9नं डिव्हिजिबल आहे का, आहे, जातो। 320ला 4नं डिव्हिजिबल आहे का, आहे, जातो। ठीक आहे, आता दुसरे पण ऑप्शन चेक करूयात। याला 5नं जातो, याला 9ने जात नाही, याला 9ने जात नाही, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सेकंड हाच एकमेव ऑप्शन आपला आहे। आता आपण हा ऑप्शन चेक करून पाहूयात की तो करेक्ट आहे का। आता पहा, 50 पैसे म्हणजे 50 भागिले 100 रुपये, 1 रुपया बरोबर 100 पैसे। मग 50 पैशाची किंमत 50 भागिले 100, आणि ही नाणी किती आहेत, 400 गुणिले 400। नंतरची नाणी 25 पैसे, 25 पैशाची व्हॅल्यू 25 भागिले 100, आणि ह्या नाण्याची संख्या किती आहे, 720। पुन्हा 10 पैशाची व्हॅल्यू 10 भागिले 100, आणि या प्रकारची नाणी किती आहेत, ही 320। आपण चेक करूयात, हे 2 0 गेले, 5 चोक 20, 200 प्लस 25 चोक 100, 4नं भाग जाईल, 18 चोक 72, 180 प्लस हा 0, हा 0, हा 0, हा 0, 32। 200 प्लस 180 प्लस 32, 412 रुपये टॅली झालं। एकूण रक्कम 412 रुपये आहे टॅली, म्हणजे आपला ऑप्शन हा सेकंड हा करेक्ट आन्सर आहे। दोन संख्येची बेरीज ही 80 आहे। एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या 5 पटी एवढी आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती। आता पहा, आपण याला बेसिकनं सॉल्व करणार आणि एक्झाम मध्ये काय अप्रोच ठेवायचा ते देखील बघूयात। जेव्हा बेसिकनं सॉल्व करू आपण तेव्हा दोन संख्येची बेरीज 80 आहे, म्हणजे x आणि y ह्या दोन संख्येची बेरीज ही 80, x प्लस y बरोबर 80। आता एका संख्येची तिप्पट समजूया, x ची तिप्पट ही 3x झाली, ही दुसऱ्या संख्येच्या 5 पटी एवढी आहे, म्हणजे 3x बरोबर 5y। आता या ठिकाणी x ची किंमत काढता येईल, x बरोबर 5y भागिले 3। आता x बरोबर 5y भागिले 3 ही किंमत आपण पहिल्या समीकरणामध्ये ठेवूयात। आता ही किंमत जेव्हा आपण पहिल्या समीकरणात ठेवली जाईल तेव्हा काय भेटेल आपल्याला समीकरण, असं भेटेल x ची किंमत किती आहे, 5y भागिले 3 प्लस y बरोबर 80। प्रत्येक समीकरणाला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार, 3 ने मल्टिप्लाय केलं की हे झालं 5y प्लस 3y, 8 त्रिक 24, 240, 8y बरोबर 240, y बरोबर 240 भागिले 8, 8 त्रिक 24, y ची किंमत किती आली, 30। आता y ची किंमत 30 आली आणि x प्लस y बरोबर 80 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू किती असणार आहे, 50, 50 प्लस 30 80। आता एक्झाम मध्ये अप्रोच काय ठेवायचं बघा, एक्झाम मध्ये ऑप्शनचा वापर करायचा। आता एक्झाम मध्ये ऑप्शनचा वापर कसा करणार, दोन संख्येची बेरीज किती आहे, 80 आहे। आता जर एक संख्या 40 म्हटलं तर दुसरी संख्या पण 40 होणार आहे,
म्हणजे आपल्याला लहान संख्या पाहिजे, म्हणजे लहान संख्या ही 40 पेक्षा डेफिनेटली कमी असणार आहे. ऑप्शन कॅन्सल झाला. आता आपण एखाद्यानं काय केलं, समजा 25 ऑप्शन घेतला. आता एक संख्या 25 असेल तर दुसरी संख्या 55 असणार, कारण दोन संख्येची बेरीज 80 पाहिजे. आता या एका संख्येची 5 पट, 25 ची 5 पट, 25 5 1,600 आणि दुसऱ्या संख्येच्या तिपटी एवढी पाहिजे. 5 त्रिक 15, 150 आणि 15 165 ह्या इक्वल नाही आहेत. ऑप्शन कॅन्सल झाला. एक संख्या जर 30 म्हटलं तर दुसरी संख्या ही काय येणार आहे 50. एकाची 5 पट, 3 5 15, ही दुसऱ्या संख्येच्या तिपटी एवढी आहे. 5 त्रिक 15, ह्या दोन्ही किमती समान आहेत. 30 आणि 50 ह्या दोन संख्या भेटल्या. लहान संख्या 30, मोठी संख्या 50. कारण गणितात दिलेलंच आहे, एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या 5 पट एवढी आहे. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू. या प्रकारची गणितं ही इम्पॉर्टंट असतात, परीक्षेमध्ये ही विचारली जाऊ शकतात. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू, 21 सोडून सर्व काळे चेंडू, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीतील एकूण चेंडूची संख्या किती आहे. आता यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. चेंडूची संख्या बरोबर काय करायचं आपल्याला, सर्व चेंडूची बेरीज, सर्व चेंडूच्या संख्येची बेरीज भागिले रंगाची संख्या वजा 1 बरोबर एकूण चेंडू. एकूण चेंडू, पिशवीतील एकूण चेंडू बरोबर सर्व चेंडूच्या संख्येची बेरीज भागिले रंगाची संख्या वजा 1. किती सोडून म्हटलंय, 12 सोडून, म्हणजे हे 12 प्लस 21 सोडून 21 प्लस 20 सोडून 20 प्लस 19 सोडून 19 भागिले. आता पिशवीत किती रंगाचे चेंडू आहेत, 4च रंगाचे चेंडू आहेत. रंगाची संख्या किती होती, 4, 4 वजा 1, वरची बेरीज झाली 72 भागिले 4 वजा 1 किती 3, 24, 24 त्रिक 72, म्हणजे पिशवीत एकूण चेंडू किती आहेत 24, 24 आहेत. इथे या प्रकारचं गणित हे ट्रिकनं वापरलं तर कमी वेळात सुटायला मदत होते. नाहीतर आपल्याला बेसिक पद्धतीने हे गणित सॉल्व करावं लागलं असतं. पिशवीतील एकूण चेंडूची संख्या x घ्यावी लागली असते. 12 सोडून सर्व निळे म्हणजे x - 12, नंतर x - 21, पुन्हा x - 20 आणि x - 19, आणि ह्या सर्वाची बेरीज टोटल किती घ्यावी लागली असती x. म्हणून इथं 1 2 3 4x - 72 बरोबर x, 3x बरोबर 72, x बरोबर 24. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची गरज ओळखून ज्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे आपलं, तर ते खूप जास्त आहे. कमी वेळात आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन टॅकल करायचे असतात. हे ओळखून के सागर करिअर अकॅडमीच्या वतीनं आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची स्वतंत्र बॅच ही लॉन्च केलेली आहे. तर ही बॅच आपल्याला फक्त 995 रुपयात यामध्ये उपलब्ध आहे. ह्या बॅचमध्ये आपण ट्रिक्स, वेळ वाचवण्यासाठी ट्रिक्सचा वापर हा अत्यंत प्रभावीपणे केलेला आहे. यामध्ये आपल्याला सिलेबसनुसार रचना केलेली आहे आणि 40+ लेक्चर्स आहेत, ज्याची आपल्याला 8 मंथ व्हॅलिडिटी असलेली आहे. आणि रेकॉर्डेड लेक्चर हे आपण आपल्या वेळेनुसार हे पाहू शकता. आणि सर्व जे PYQs आहेत, मॅक्झिमम PYQs आहेत, आणि हे आपण याच्यात कव्हर केलेले आहेत. आणि डाऊट क्लिअरिंग, महत्त्वाचं म्हणजे डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स हे देखील आपल्या याच्यात होणार आहेत. हरीला 80 किलोमीटर चालावायचे आहे. तो ताशी 16 किमी याप्रमाणे 4.5 तास चालतो. तर चालावयाचे अंतर किती राहते.
आता हरीला 80 किलोमीटर चालायचे आहे आणि तो ताशी 16 किलोमीटर याप्रमाणे 4.5. आता 16 गुणिले 4.5 जर आपण काढलं तर आपल्याला हे भेटेल 16 पंचे 80 ला 0, 4 8, 6 चौक 64 आणि 8 72. म्हणजे त्याचं डिस्टन्स रन झालं 72 किलोमीटर. आता 72 किलोमीटर रन झालं आणि म्हणजे त्याचं अंतर हे होतं 80 - 72. चालावयाचं अंतर हे किती बाकी आहे शिल्लक? 8 किलोमीटर बाकी आहे. आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. आता पहा, आई आणि मुलगी यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 7:3 होईल. आता आपण काय करायचं? याला तिरकस गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकारातील फरक घ्यायचा. 3 त्रिक 9, 7 एक 7, 9 आणि 7 यांच्यामधला फरक 2 युनिट बरोबर 6 गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातील फरक म्हणजे 7 आणि 3 मधला फरक किती? 4. 2 युनिट बरोबर 24 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू ही आपल्याला 12 वर्ष आली. 1 युनिट बरोबर 12 वर्ष. आता तर त्यांची वय 3 युनिट आणि 1 युनिट अशी आहेत. म्हणजेच इथं 12 त्रिक 36, 12 गुणिले 3 आणि 1 गुणिले 12 म्हणजे त्यांची वय 36 आणि 12 ही या प्रकारची आहेत. ऑप्शन नंबर डी याचं आपलं करेक्ट आन्सर आहे. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकाची संख्या किती? आता पहा, येथे 1040 एकूण विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षक याची 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. पहा, 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक म्हणजे 15 + 1 16 ने इथं आपल्याला डिवाइड करावं लागेल. काय होतं, गडबडीमध्ये विद्यार्थी 1040 ला 15 ने डिवाइड करतो. इथं 15 न करता आपल्याला 16 ने डिवाइड करायचं आहे. मग हे आपण सॉल्व केलं तर आपल्याला किती भेटून जाईल? ती 65. एका स्टँडवर काही मोटारसायकली व काही 3 चाकी रिक्षा आहेत. त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर मोटारसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? याही प्रकारला कुठल्याही प्रकारचं समीकरण न बनवता विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनचा वापर करायचा. आता आपण ऑप्शनचा वापर करणार 1 बाय 1. आपल्याला अनुक्रमे म्हटलंय ना, अनुक्रमे म्हटलंय म्हणजे पहिल्यांदा मोटारसायकल पाहिजे आणि नंतर 3 चाकी रिक्षा पाहिजे. आता आपण पहिला ऑप्शन घेऊयात. हँडलची संख्या, हँडल एकच असणार आहे. 12 + 7 19. आता जर मोटारसायकलची चाकाची संख्या 12 गुणिले 2, 12 2 24 होणार आणि 3 चाकी रिक्षाच्या जर 7 असतील तर त्याच्या चाकाची संख्या 7 त्रिक 21 होणार. आता 24 + 21 चाकाची संख्या ही किती झाली? 45. ऑप्शन टॅली झालं. एकत्रित चाकाची संख्या ही 45 आहे आणि हँडलची संख्या 12 + 7 19 आहे. ह्या दोन्ही गोष्टी टॅली झाल्या म्हणजे आपला ऑप्शन नंबर फर्स्ट हाच याचं करेक्ट उत्तर आहे. आता याला अननेसेसरी 3 सायकलीची संख्या x मानू आणि रिक्षाची संख्या y, x + y बरोबर 19 घ्या आणि याची चाकाची संख्या, याला 2 चाकं म्हणजे 2x आणि ह्याची चाकं 3y बरोबर 45 घेऊन हे समीकरण पुन्हा टॅली करून सॉल्व करत बसण्यापेक्षा सरळ सरळ एक्झाममध्ये आपल्याला वेळ कमी करणारा घटक कुठला आहे तर पर्यायाचा वापर.
एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते व 7 ने भागल्यास बाकी 5 उरते. ऑप्शनचा वापर करायचा. ती संख्या 6च्या पटीत तर नसली पाहिजे. आता 6 ने 38 ला भागितलं बाकी 2 राहते. 6 ने 36 ला भागितलं बाकी 1 राहते. 6 ने 40 ला भागितलं बाकी 4. 7 ने 40 ला भागितलं 7 5 35 बाकी 5. टॅली झालं. ऑप्शन सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता पहा, संख्या जेव्हा सारख्याच फरकानं वाढतात किंवा कमी होतात तेव्हा सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. आता 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे म्हणजे 47 ही मधली संख्या आहे. आता 7 संख्या आहेत म्हणजे 47च्या पुढे 3 संख्या आहेत आणि मागच्या 3 संख्या आहेत. तर आपल्याला पुढच्या 3 म्हणजे कोणत्या झाल्या? 47, 2 49, 51 आणि 53. तर सर्वात मोठी संख्या ही कोणती आली? 53. सर्वात लहान संख्या विचारली असती आपण मागच्या संख्येकडे गेलो असतो. 45, 43, 41. सर्वात लहान संख्या 41. या त्या क्रमवार 7 संख्या झाल्या ज्यांची 47 ही काय आहे? सरासरी आहे. सरासरी म्हणजे मधली संख्या. एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती असलेले पंखे आहेत. त्या सर्व पंख्याची एकूण पाती किती आहेत? 119 आहेत. तर दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? आता पहा, पंखे तेवढीच आहेत. जेवढे पंखे आहेत म्हणजे 3 पात्याचे जेवढे पंखे आहेत ते तेवढेच 4 पात्याचे पंखे आहेत म्हणजे पंख्याची संख्या समान आहे x. आता 3 पात्याचे एकूण पाते किती झाले? 3x. आणि xच पंखे 4 पात्याचे आहेत म्हणजे त्याच्या पात्याची संख्या 4x. x अधिक 4x बरोबर एकूण पाती 119. 7x बरोबर 119. x बरोबर 119 भागिले 7 किती? 17. म्हणजे दोन्ही प्रकारची 17 पंखे आहेत. आता 3 पातेवाले 17 म्हणजे त्याची पानं किती झाले? पाते 17 त्रिक 51. आणि 4 पाते असलेले पण 17च पंखे आहेत. त्याची पाती 17 चोक 68. 8 आणि 1 9. 119. एका दुकानदाराची 12 महिन्याची सरासरी विक्री 5600. आता आपण एकूण विक्री काढणार की 12 महिन्याची सरासरी विक्री 5600 म्हणजे एकूण विक्री 12 गुणिले 5600. आता आपण शेवटी हे 2 0 ॲज इट इज ठेवूयात. 12 ने 56ला गुणणार. 12 सकूम 72ला 2 हातचे आले 7. 12 पंचे 60. 60 आणि 7 67. 67200. पहिल्या 6 महिन्याची सरासरी विक्री 4200. आता 6 महिन्याची एकूण विक्री आपल्याला भेटेल. हे 2 0 आपण ॲज इट इज ठेवणार. 6 ने फक्त 42ला गुणणार. साइन 2 12ला 2 हातच्याला 1. साइन चौक 24 आणि 1 25. आता काय म्हटलंय पुढं? असल्यास शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री किती? आपल्याला एकूण विक्री काढायची आहे म्हणजे यांच्यातील डिफरन्स काढायचा आहे, फरक काढायचा आहे. आपण यांच्यातील फरक काढूयात. 0 0 2 4 42,000 रुपये. एकूण विक्री ही किती आहे? 42,000 रुपये आहे. पस्तीस 39 45 36 आणि 4 स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी 39 आहे. तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानच्या स्टारच्या जागेवरील अंक कोणता? आता पहा, ह्या ज्या संख्या किती आहेत ह्या 1 2 3 4 आणि 5 संख्या आहेत.
कुठल्या 35, 39, 45, 36, 4 आणि स्टार ह्या 5 संख्या आहेत. यांची सरासरी 39 आहे. सरासरी 39 आहे म्हणजे यांची बेरीज ही किती असली पाहिजे? 39 गुणिले 5 195 असली पाहिजे. आता बेरीज 195 असली पाहिजे. मग आपण काय करू शकतो की ह्या पहिल्या 4ची बेरीज करून ती 195 मधून मायनस करू शकतो. ठीक आहे. आता ह्या पहिल्या 4ची बेरीज जर आपण केली तर किती येईल बघूयात आपण. 35, 45, 39, 36. 9 आणि 6 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25 ला 5 हातचे आले 2. 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 3 13 आणि 2 15. 155. हे 155 आपण यातून मायनस केलं म्हणजे शेवटची संख्या किती पाहिजे आपल्याला? 40 पाहिजे. म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला कोण पाहिजे? 0 पाहिजे. ही एक पद्धत झाली. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय करणार? 5 संख्या आहेत ना, यांची सरासरी 39 आहे. म्हणजे या संख्येच्या जेव्हा मी 39 × 5 करतो तेव्हा युनिट डिजिटला 9×5 = 45 म्हणजे 5 अंकाला पाहिजे. म्हणजे इथं यांची टोटल 5 आली पाहिजे. टोटल किती आली पाहिजे? 5. आता किती होते हे ते बघूयात. 5 आणि 5 10, 10 म्हणजे 0. 9 आणि 6 15, 15 म्हणजे 5 येते म्हणजे इथं ऑटोमॅटिकली काय पाहिजे? 0 पाहिजे. या अप्रोचने एक्झाम मध्ये आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे. क्रमशः 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. त्यापुढील 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर 10 ही संख्यांची सरासरी किती? आता पहा, इथे जे संख्या आहेत ना, या संख्या किती आहेत सांगा? 5. आणि याही संख्या किती आहेत? 5. इथे संख्यामध्ये बदल नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे? जर असं असेल आणि कितीदा घेतलेत? फक्त 2दाच आहे. हा 5 एकदा आणि हा 5 एकदा. मग आपल्याला डायरेक्ट ह्या दोघाची सरासरी काढून घ्यायची आहे. शॉर्टकट काय वापरायचा? डायरेक्ट ह्या दोघाची सरासरी. बस. 7 आणि 7 14 ला 4. 2 2 4 42 ही त्यांची सरासरी आली. नाहीतर आपल्याला बेसिक पद्धतीने आपण काय करावं लागलं असतं? आपल्याला पहा 5 गुणिले 37 करावं लागलं असतं. नंतर 5 गुणिले 47 आणि त्या संख्या किती आहेत? 10. आता ही स्टेप आपली स्किप झाली. आपण डायरेक्टली गेलो. आता पहा, असं जरी केलं तरी उत्तर तेच येतं. का? कारण 5 ह्या दोघांमध्ये कॉमन निघतो का नाही? ही ट्रिक कशी आली? याच्यावरून आली, बेसिकवरून आली की 5 ह्या दोघांमध्ये जेव्हा कॉमन निघेल तेव्हा इथं काय होऊन जाईल? 37 + 47 भागिले 10. म्हणजे जेव्हा आपण ह्याला 10 भागितलं करू, 5 2 10. म्हणजे ही जी स्टेप होती तर ही स्टेप आपण सुरुवातीला केली. याला म्हणतो आपण, ही झाली बेसिक वरूनच ट्रिक डेव्हलप होत असते. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुलं आहेत. नावाड्यासह सर्वांचं सरासरी वजन 24 किलोग्रॅम झालं. तर नावाड्याचं वजन किती? आता लॉजिकली सॉल्व्ह करायचं. पहा, आपण बेसिक पद्धतीला काय करतो की 22 गुणिले 25 हा गुणाकार करतो आणि नावाडी बसल्यामुळं सरासरी 24 झाली आणि त्यांची संख्या किती? 26 झाली. आणि ह्या दोन गुणाकारातील डिफरन्स घेतो आणि तो म्हणजे नावाड्याचं वजन. आता लॉजिकली विचार करा, जेव्हा नावाडी नावेमध्ये बसला तेव्हा सर्वांचं सरासरी वजन किती झालं होतं? 24. म्हणजे या ठिकाणी नावाड्याचंही वजन 24 किलोग्रॅम असणारच आहे. हे नावाड्याचं वजन 24. आता नावाडी बसल्यामुळं सरासरी वाढली. सरासरी कितीने वाढली हो? 2ने वाढली. आधी 22 होती पण नावाडी बसल्यामुळं 22 आणि 2 24 झाली. म्हणजे सरासरीमध्ये 2ची इन्क्रीमेंट झाली. आता ही सरासरी 2 किती लोकांची वाढली? तर 25 मुलांची वाढली आहे. गुणिले 25.
25 दोन्ही 50, 50 अधिक 24 74, म्हणजे नावाड्याचं वजन हे किती किलोग्रॅम आहे? 74, 74 किलोग्रॅम हे नावाड्याचं वजन आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी किती वर्ष आहे? 12 वर्ष. व उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी ही 16 वर्ष. आपण तिरकस वजाबाकी करतो. मोठ्यातून लहान 15 वजा 12 हे 3 आणि 16 वजा 15 किती आलं? 1. म्हणजे यांचं गुणोत्तर हे किती प्रमाणात आहे? 1:3 प्रमाणात आहे. पण आपल्याला 15 मुलाच्या वयाची सरासरी 12 दिली आहे, म्हणजे 1 युनिट म्हणजे 15 मुलं आहेत. 1 युनिट म्हणजे किती मुलं आहेत? 15 मुलं आहेत. तर याच हिशोबानं 1 युनिट बरोबर 15 मुलं, तर 3 युनिट बरोबर 15 त्रिक 45 मुलं झाली. आता एकूण मुलं किती म्हणजे या दोघाची टोटल होणार? तर एकूण मुलं ही 15 मुलं प्लस 45 मुलं, 15 प्लस 45, एकूण मुलं ही 60 आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण मिक्सचर अँड एलिगेशनची कॉन्सेप्ट इथं आपण यूज केलेली आहे. कारण हे 15 हे मिक्सचर आहे ना. कुणाचं मिक्सचर आहे? ज्यांचं ॲव्हरेज 12 वाली असलेली मुलं आणि ॲव्हरेज 16 वाली असलेली मुलं ही जेव्हा एकत्र केली तेव्हा वर्गाचा ॲव्हरेज 15 झाला. म्हणजे 15 इज अ मिक्सचर ऑफ 12 अँड 16. याच्या ग्रुपचं म्हणजे एक्झॅक्ट 12 अँड 16चं नाही आहे, पण हा 12 वाला आणि हा 16 वाला जी काय ग्रुप होता त्यांच्या ग्रुपचं मिक्सचर हे ओव्हरऑल वर्गाचं मिक्सचर ॲव्हरेज झालं. ताशी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटं उशिरा पोहोचते. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती? पुन्हा तोच फॉर्म्युला, अंतर बरोबर वेगाचा गुणाकार भागिले वेगातील फरक गुणिले वेळेतील फरक. आता या ठिकाणी अंतर वेगाचा गुणाकार, 2 वेग आहेत 60 आणि 50, 60 गुणिले 50. वेगाचा गुणाकार भागिले वेगातील फरक 60 आणि 50 यातील फरक हा किती झाला? 10. गुणिले वेळेतील फरक हा किती आहे? 30 मिनिटं आहे. आपण कॅन्सल होणार, 0 0 कॅन्सल झालं, 5 त्रिक 15. कापावयाचं अंतर हे किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर आहे. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झाले. आता पहा, इंग्लिशमध्ये पास आणि नापास. पास जर 70% असतील तर नापास हे 30% झाले. सिंपल आहे, सरळ सरळ आहे. आता मॅथमध्ये 65% पास असतील तर 35% फेल झाले. 100 मायनस 65 35. आता दोन्ही सब्जेक्टमध्ये दोन्ही विषयात 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. म्हणजे आता आपल्याला जे नापास झालेले आहेत त्यांची संख्या काढता येईल. आता इथे नापासांची संख्या आपण कशी काढू शकतो? a + b - a इंटरसेक्शन b. म्हणजे नापास विद्यार्थी हे किती टक्के झाले? तर 30 + 35 - 25. म्हणजे नापास विद्यार्थी हे झाले 40%. ओव्हरऑल 40% नापास झाले तर एकूण पास हे आता 100 - 40 म्हणजे पास विद्यार्थ्यांची संख्या ही भेटली आपल्याला. जे दोन्ही विषयात पास आहेत असे किती लोक आहेत? 60% लोक दोन्ही विषयात पास आहेत. मग आपल्याला काय दिलंय? 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात पास आहेत. म्हणजेच हे 3000 विद्यार्थी म्हणजे दोन्ही विषयात पासची टक्केवारी किती आहे? 60% आहे.
आपल्याला म्हणता येतं की 60% म्हणजे 3000 विद्यार्थी, तर एकूण विद्यार्थी म्हणजे 100% म्हणजे किती विद्यार्थी? आता या ठिकाणी 60% म्हणजे 3000 विद्यार्थी, तर एकूण 100% म्हणजे किती विद्यार्थी? तिरकस गुणाकार 100 गुणिले 3000 भागिले 60, 0 0 कॅन्सल झालं, 635 म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही किती आहे? 5000, 5000. एका वस्तूची किंमत -20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? आता पहा, यामध्ये पूर्वीचं उत्पन्न हे आपण किती अज्यूम करूयात? 100 अज्यूम करूयात. पूर्वीचं उत्पन्न आपण 100 मानू. आता काय होईल पहा की वस्तूची किंमत 20% न कमी केली. 20% न कमी केली म्हणजे जर 100 असेल बेस, तर 20% न कमी म्हणजे ती 80 झाली. आता काय झालंय की त्याचा खप 25% वाढला. खप 25% वाढला म्हणजे जर जुना सेल 100 असेल बेस, तर खप 25% वाढून तो किती होईल? 125 होईल. आता आपण सॉल्व करूयात. 100 ला 100 कॅन्सल झाले, 25 न भाग जाईल, 25 5 125, 25 चोक 100, पुन्हा 4 न भाग जाईल, 4 1 4, 4 2 8, 20 गुणिले 5, 20 पंचे 100. आता पहा, जुना खप 100 होता आणि नवीन पण उत्पन्न 100 झालं, म्हणजे उत्पन्नामध्ये फरक पडला का? नाहीये. उत्पन्नामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. एक संख्या 12.5% वाढवल्यास ती 810 होते, तर ती संख्या कोणती? आता पहा, या प्रकारच्या गणिताला आपण पर्सेंटेज टू फ्रॅक्शन याचा वापर करणं गरजेचं असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, 12.5% याचा फ्रॅक्शन मध्ये किती होतो? तर 12.5% बरोबर 1/8. ओके, जसं आपल्याला आपण 25% म्हणजे किती म्हणतो? 1/4. 50% 1/2, 20% 1/5, 60% 3/5. त्या पद्धतीनं 12.5% 1/8 म्हणजे ती संख्या 8 युनिट होती. आता पुन्हा वाढवली म्हणजे किती युनिटनं वाढवली? 1 युनिटनं वाढवली, म्हणजे 8 + 1 ती संख्या 9 युनिट केली असता 810 होते. जर 9 युनिटची व्हॅल्यू 810 असेल, तर एका युनिटची व्हॅल्यू 9 9 81 90 झाली. ती संख्या बेसिकली किती युनिटची होती? 8 युनिटची होती. पण एका युनिटची व्हॅल्यू 90 आहे, म्हणजे 8 युनिटची व्हॅल्यू 8 गुणिले 90, 8 9 72, 720, तर ती संख्या कोणती आहे? 720 आहे. आता आपण इथं 720 + 720 चे 12.5% केलं तर आपलं उत्तर किती येतं? 810 येतं. पाच लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल? आता पहा, या प्रकारच्या गणितामध्ये क्वांटिटी समान असते, कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होईल, परंतु बेसिक जी क्वांटिटी असते ना, तर ती क्वांटिटी ही समान राहणार आहे. आता पहा कसं ते. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, घरी दूध बनवायला सुरू केलं. आता दुधामध्ये काय केलं, 1 चमचा साखर टाकली. आता 1 चमचा साखर टाकली. जर नॉर्मल टाइमला हे दूध जर आपण गरम करून घेतलं असतं तर एक ॲज युज्युअल गुड लागलं असतं. पण हे दूध जर नेहमीपेक्षा जास्त वेळ उकळलं तर हे दूध आपल्याला कसं जास्त गोड लागतं. दूध हे जास्त गोड लागतं. आता दूध जास्त गोड लागायचं कारण त्यामध्ये आपण साखर वाढवलेली असते का? नाहीये. म्हणजे साखरेची क्वांटिटी समानच असते ना, परंतु याच्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाण्याचं प्रमाण काय होतं? कमी होतं. त्यामुळे तिथं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणून तिथं जास्त गोड होतं.
म्हणजे क्वांटिटी रिमेन्स सेम, कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होईल परंतु क्वांटिटी ही सेम राहणार आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेता येईल. समजा आपण 1 वाटी रस्सा भाजी केली, ती खारट झाली. आता 1 वाटी रस्सा भाजी खारट झाल्यानंतर त्यात आपण पुन्हा 1 वाटी जर गरम पाणी ओतलं पहा आणि 1 वाटीची 2 वाटी भाजी केली. आता याचा अर्थ याच्यातील मीठ आणि याच्यातील मीठ हे सारखंच असणार आहे की नाही. मिठाची क्वांटिटी समान असेल, कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. हे जास्त खारट लागेल, हे खारट लागणार नाही. पण मिठाची क्वांटिटी त्याच्यात काही कमी नाही झालेली. याच्यातलं जेवढं मीठ तेवढंच मीठ याच्यात आहे, म्हणजे क्वांटिटी रिमेन्स सेम. आता तेच बघायचं आहे आपल्याला इथं. आता म्हणजे 5 लिटरमध्ये किती टक्के होतं सांगा? 40%. म्हणजे 5चे 40%. आता ह्या 5 लिटरमध्ये जेव्हा आपण 3 लिटर पाणी मिसळू तेव्हा 5 आणि 3 किती होईल? 8. 8चे नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के? X%. झालं, क्वांटिटी रिमेन्स सेम. हां, जेव्हा दोन्हीकडे टक्केवारी असते तेव्हा आपण ह्याला डायरेक्टली 5 गुणिले 40 बरोबर 8 गुणिले X म्हणू शकतो. का? दोन्हीकडं गुणाकार आहे आणि टक्केवारी. जर दोन्हीकडं गुणाकार असेल तर टक्केवारीचं चिन्ह हे निघून जातं. मग आपल्याला डायरेक्टली भेटेल 8 न भागणार 8 45, 5 5 25, X बरोबर 25%. थँक्यू.